म्हणजे ना हे येड्यात काढायचं बंद करायला लागलो मी. मराठ्यांना येड्यात काढायचं बंद करायचं. मराठा तुमच्याही पुढचा आहे. मराठ्या पुढं सत्याचं शानपण चलत नाही. हे 29 ऑगस्टला आम्ही दाखवणार आहे त्यांना. नसता जे एक सत्य आहे ते मराठ्यांचं करावं लागेल. आम्ही कोणाचं मागतो का? आम्ही ओबीसीचं द्या म्हणतो का? आमचं आम्हाला घ्यायचं आहे आणि ते आता तुम्हाला 29 ऑगस्टला दिसत. आणि फडणवीस साहेबांनी याचे सगळे उत्तरं दिले पाहिजेत. का तुम्ही देत नाही? मराठा समाजाचे जे काही निर्णय आहेत ते निर्णय मार्गी लावताना ओबीसीच्या काही मंत्र्यांची बैठक पार पडली आणि त्या विरोधामध्ये मराठा समाजाच्या जे काही मागण्या आहेत त्याला विरोध केल्याचं असं तुम्ही बैठकीदरम्यान म्हटलं. मात्र ते कोणते नेते आहेत? यांनी जर आत केलं नाही 28च्या आत तर ते नावं मी 29 ऑगस्टला घेणार. त्यांनीच सांगितलेत मला नाव. मराठा मंत्रालयाला विरोध केला, असं केलं तसं केलं, काय करायचं? मग ते जर आमच्या मंत्रालयाला विरोध करत असेल आमचाही त्यांच्या मंत्रालयाला विरोध राहणार आहे. मग आज असेल तसं वागणार आहेत आम्ही इथून पुढं. आम्ही ओबीसी मंत्रालयाला कधी विरोध केला का? आमचं म्हणणं आहे ओबीसीच्या लेकराचं कल्याण होतं ना, होऊ द्या ना. पण ते आमच्या लेकराचं वाटोळ करणारे कोण? ते कसं काय म्हणतात मराठ्यांना मंत्रालय देऊ नका? मग तिथं असेल तसा विरोध होणार. आमच्या मंत्रालयाला विरोध आमचा तुमच्या मंत्रालयाला राहणार. तुमचा बरखास्त करायला लावणार. मग आता मी एकच प्रश्न केला, खरं तर ओबीसीला जे सवलती मिळणार आहेत तेच मराठा समाजाला मिळणार आहेत, जे की जो ओबीसीमध्ये आलेला मराठा आहे. मात्र आता सरकार दोन्ही समाजाला समान न्याय देईल किंवा कुठेतरी पुढे येईल असं वाटतंय का? तसं पाहिलं ना, खरंच बोलायचं ठरलं तर त्यांनी कधी मराठ्यांचं कल्याणच होऊ दिलं नाही आणि ओबीसीचं बी होऊ दिलं नाही. 2-3 जाती सोडल्यात. बाकीच्यांचं कार्यक्रमच केला त्यांनी. मायक्रो ओबीसी म्हण आमकं म्हण तमकं. त्याच्यात ओबीसीत 1-2-3 जाती सुधारल्या फक्त. बाकीच्यांचा पुरा देवारा झालेला आहे. मराठ्यांचं तर पुरं वाटोळच केलं. पण माझं म्हणणं आहे आम्हाला ते हाकीत बसण्यापेक्षा